हिंगोली लोकसभेचं दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। प्रचाराला अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत आणि 26 एप्रिलला हिंगोली लोकसभेसाठी मतदान असणार आहे। त्यामुळे अनेक जे उमेदवार आहेत ते अगदी पायाला भोवरा बांधून प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव यांची उमेदवारी फार महत्त्वाची ठरलेली आहे, कारण ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत आणि भाजप नेते असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे जे ते सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। त्यांचा प्रचार कसा सुरू आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। साहेब, अपक्ष उमेदवारी तुम्ही भरलेली आहे, कसा प्रचार सुरू आहे आणि अगदी काही दिवस शिल्लक आहेत प्रचाराला, लोकांचं काय मत येते? हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दोनदा माझा दौरा झालेला आहे आणि जनतेमधून मला उत्स्फूर्त पाठिंबा आहे। माझ्या विरुद्ध जे उमेदवार उभे आहेत, जनतेचं म्हणणं आहे की या सर्व उमेदवारांमध्ये मी सरस आहे। मला सर्वोच्च न्यायालयाचा 35 वर्षाच्या प्रॅक्टिसचा तिथला अनुभव आहे आणि सर्वांना माहिती आहे मी माझी मोठी प्रॅक्टिस सोडून आपल्या भागात इकडे आलोय। काही पैसे खायला, पैसे कमवायला आलेलो नाही। या भागाचा विकास करायचा आहे, राजकारणातून समाजकारण करायचं आहे म्हणून इकडे आलेलो आहे आणि खूप प्रतिसाद मला आहे। सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी असतील, वकील मंडळी, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, तरुण वर्ग, सर्वांचा मला पाठिंबा आहे। मतदारांनी तुम्हाला का मतदान करावं, काय कारण काय? कारण मला माझं जे बॅकग्राऊंड आहे, माझा जो अनुभव आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये 35 वर्ष मी तिथे वकालत करतोय आणि सतत मला दुसऱ्यासाठी काहीतरी करायची अशी नेहमीच माझी भावना असते। मी सुप्रीम कोर्टामध्ये 6 वर्ष सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशनचा वकील संघाचा तिथे अध्यक्ष होतो, 2 वर्ष उपाध्यक्ष होतो। 2013 मध्ये मी सुप्रीम कोर्ट वेलफेअर ट्रस्ट तिथे केला। 6.5 कोटी आमचं कॉर्पस फंड आहे। 5 लाख ग्रुप मेडिकल इन्शुरन्स मी वकिलांना मोफत तिथे आम्ही वकिलांना कारखान्यात देतो। हे तुमचं जरी दिल्लीचं काम झालं असलं तरी पण आता हिंगोली लोकसभेमध्ये तुमच्या विरोधामध्ये महायुतीचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे, असे मातब्बल 3 उमेदवार असताना मग तुम्हाला ही निवडणूक कशी निभावली जाणार? कसं काय हे सर्व एकूण निवडणूक? मी गेले 10 वर्ष जे माझं काम आहे, मी जे काही माझे सामाजिक उपक्रम असतील, तरुणांना नोकऱ्या असतील, महाआरोग्य शिबिर घेतलेली आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही आर्थिक मदत केली आहे। टोकाई सहकारी साखर कारखाना मी कर्ज काढून हा कारखाना बंद पडलेला जो 17 वर्षापासून बंद होता, तो कारखाना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला आहे आणि माझं जे काम आहे संबंध मतदारसंघामध्ये इथं परिचित आहे। 2दा विधानसभा निवडणूक मी लढवली आणि फार थोड्या मताने मी पराभूत झालो आणि सर्वांचं असं मत आहे की शिवाजी जाधवची कोरी पाटी आहे की यावेळेस आता शिवाजी जाधवला संधी दिली पाहिजे। आणि संसदेमध्ये आज महत्त्वाची कायदे तिथे पास होत असतात, तिथे तुमचा कायद्याचा जो अभ्यास आहे त्याचा उपयोग तिथे संसदेमध्ये होऊ शकतो आणि म्हणून इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये मला माझी उमेदवारी सरस आहे म्हणून मला जास्त पाठिंबा मिळतो। बरं, तुम्ही भाजप पक्षामध्ये काम केले, तुम्ही माजी जिल्हाध्यक्ष होतात, परंतु तुम्ही अपक्ष उमेदवारी भरल्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो, मग हे कसं? कोणाला फटका बसावा म्हणून मी हे निवडणूक लढवत नाहीये। मी निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून मी या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे। मी वसमतला भारतीय जनता पक्ष वाढवला, ज्या पक्षाचं तिथे फारसं अस्तित्व नव्हतं। पंचायत समिती सत्ता एक हाती आणली आणि एवढं सब कार्य केल्यावरही मला आज 2019ला लोकसभेला युती झाली आणि मला संधी मिळाली नाही। माझी उमेदवारी निश्चित होती त्यावेळेस।
19ला विधानसभेची निवडणुकीमध्ये मला सिम्बॉल नव्हतं, अपक्ष म्हणून उभा राहिलो, तेव्हा 3-4 हजार मताने मी पराभूत झालो. आणि यावेळेस सुद्धा आम्हाला परत युती झाल्यामुळं परत मला संधी मिळाली नाही. मला संसदेमध्ये विधानसभेमध्ये जायचंय, या राजकारणातून समाजकारण करायचंय. मी तिथे माझ्या हिंगोली लोकसभेचं प्रतिनिधित्व सक्षमपणे करायचंय. आज मागासलेला हिंगोली जिल्हा आहे, इथं बरीचशी प्रश्न आहेत. इथं आपले उद्योग नाही आहेत, शासनाची बरीचशी जमीन पडीक आहे, त्याला केंद्र शासनाचे उद्योग आणता येतील. हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष आहे. बऱ्याच आपले कयाधू नदीवरचे बंधारे असतील, कोल्हापूर टाईप बंधारे असतील, आणि हे सगळी करायला तुम्हाला, आणि मतदारांचे प्रश्न, मतदारसंघाचे प्रश्न सक्षमपणे तिथे मांडायचे, आपल्या मतदारांच्या समस्या तिथे सोडवण्यासाठी म्हणून मला ही निवडणूक लढवत आहे. हे एवढं जरी असलं तरी उमेदवारी भरल्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी तुम्हाला जर अनेक पक्षश्रेष्ठींनी फोन केले होते, अनेक नेत्यांचे फोन आले, हे तुम्ही मला सांगितलंही. परंतु आता उमेदवारी प्रचार जेव्हा सुरू झाला तेव्हा पाठिंब्या संदर्भात कोणाचा काही फोन वगैरे आलता का, शिवसेना किंवा भाजपच्या काही नेत्यांचा? शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी एक विधान केलं की शिवाजी जाधव 20 तारखेला मोदी साहेब येतील तेव्हा पाठिंबा महायुतीच्या उमेदवाराला देणार आहेत. अतिशय दिशाभूल करणारं हे विधान आहे, मतदारांची दिशाभूल करणारं, त्यांना संभ्रमात पाडणारं. आणि हे दुर्दैवी आहे की एका ज्येष्ठ शिवसेनेच्या नेत्याने असं विधान करावं. यात आजही माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मला फोन आला होता. साहेबांचे माझे चांगले संबंध आहेत, मी त्यांचा आदर करतो. महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्यूटमध्ये मी महाराष्ट्र सरकारचा वकील आहे. पण साहेबांना सांगितलं की मी या निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून उतरलो आहे, आणि आता 4-5 दिवसच मतदानाला राहिली आहे, त्याच्यामुळं आता पाठिंबा देण्याचा म्हणजे प्रश्नच नाही. साहेबांना मी तसं सांगितलं. बरं, मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन द्यायचं वगैरे काही प्रयत्न केला वगैरे? असं काही नाही बोलले साहेब, मला फक्त पाठिंबा देण्याविषयी त्यांनी सांगितलं. बरं, काय वाटतं या निवडणुकीमध्ये तुमचा किती मतांनी मतदान पडू शकतं, विजय किती मतांनी होऊ शकतो काय? पण मी बाकी उमेदवारापेक्षा मला निश्चितच मतदान जास्त होणार आहे. विधानसभेमध्ये मी 3-4 हजार मतांनी मागे कमी पडलो होतो, आणि माझ्याविषयी सहानुभूती आहे. 2 विधानसभा निवडणुका मी पराभूत झालोय, आणि वसमत विधानसभेमध्ये मला 70 ते 80% मला मतदान होणार आहे. मला सर्व पक्षांची मला मदत मिळणार आहे. कदाचित म्हणजे त्यांच्या मतदारांची, कार्यकर्त्यांची मला मदत मिळणार नाही. माझे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा माझ्याकडे उघड कदाचित प्रचार करणार नाहीत, परंतु ही सगळी भारतीय जनता पक्षाची सगळे कार्यकर्ते माझेच आहेत. विधानसभेला माझ्या दोन्ही निवडणुकीला माझेच ते कार्यकर्ते होते. मला हिंगोली मधूनही मी आज हिंगोलीमध्ये पदयात्रा काढली. सर्व व्यापारी असतील, डॉक्टर्स असतील, वकील असतील, त्यांचा मला पाठिंबा मिळाला. कोर्टामध्ये भेट दिली मी, कोर्टामध्ये वकील संघामध्ये मला त्याचा पाठिंबा मिळाला. कळमनुरी माझ्या जवळच आहे, त्याचाही मला मदत होणार आहे. हे होते अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव. ही निवडणूक मी जिंकून येण्यासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यासाठी ही निवडणूक लढतोय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कॉल केल्याची त्यांनी माहिती दिली आहे. पाठिंबा द्यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाधव यांना कॉल केला होता, फोन केला होता, अशी माहिती सुद्धा त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे. कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.